हवेली ती ट्रॉफी ठेवायची, यासाठी मात्र दोनही संघ कंबर कसणार आहेत. सुंदर फटका, फुल पॉवरफुल, राहुल कोतवाल इज द मॅन. चेंडू सीमारेषा बाहेर, 6 धावा. राहुल कोतवालची बॅट तळपलेली मैदानावरती. आतापर्यंत पाठीमागचे जेवढे सामने राहुलनं खेळले त्या मॅच मध्ये फार तशी कामगिरी चांगली मैदानावरती करता आली नाही. मात्र फायनल मॅच मध्ये काय कामगिरी दमदार मैदानावरती पाहायला मिळते. 9 चेंडूंचा सामना केला राहुल कोतवालनं आतापर्यंत. 9 मध्ये 24 मैदानावरती बनवल्यात, तर 25 धावा धावफलकावरती. तर अजित हंबीरला अजून स्ट्राईक वरती यायचंय. अजित हंबीरनं अजून स्ट्राईक घेतलेली नाही किंवा स्ट्राईक त्याच्याकडे आलेली. 1 चेंडूसाठी स्ट्राईक आली, 1 धाव त्याच्या बॅटमधून त्यांना पाहायला मिळालेले. सुंदर फटका, फाईन लेगला चेंडू पोहोचलाय सीमारेषा बाहेर, 4 धावा. चौकार येतोय, चौकाराच्या साह्यानं धावफलकात देखील वाढ होताना पाहायला मिळेल आणि या 4 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 29 धाबा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काय सुंदर बॅटिंग सुरू आहे राहुल कोतवालच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू विरुद्ध दिशेला, हा फटका, चेंडू पाठवलाय सरळ स्टँड अँड डिलिव्हर, सीमारेषा बाहेर, 6 धावा. दोन षटकांचा खेळ संपला. धावेंची उधळण केली मैदानावरती राहुल कोतवालनं आणि धावफलकावरती मात्र हवेली फायटर्स पोहोचलाय 35 धावा धावफलकावरती. कुठलाही गडी बाद नाहीये. पॉवर प्लेच्या दोनही षटकात युवराज वायदंडे, अजय शिवलेवरती प्रतिहल्ला प्रचंड मोठा होता आणि धावेंची लूट केली पहिल्या 2 षटकांमध्ये. जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली होती तशी राहुल कोतवालनं धावेंची लूट मैदानावरती केलेली आहे. धावेंची लई लूट झालेली आहे आणि षटक क्रमांक आपण पाहतो 3रं टाकायचंय आणि 3ऱ्या षटकासाठी 3रा नवीन गोलंदाज पुढे आणला. कारण पहिल्या 2ही षटकांमध्ये आपण पाहतोय धावा आलेल्या आहेत, त्यामुळे दिलीप सोनार हा पर्याय पुढे आणलाय आणि दिलीप सोनारच्या हातामध्ये आपण पाहतो षटक सोपवलं. षटक क्रमांक 3ला मैदानावरती सुरुवात होणार आहे. पहिला चेंडू अजित हंबीरसाठी फुलटॉस होता. मेजवानी प्रचंड मोठी आहे, चेंडू सीमारेषा बाहेर आहे, 4 धावा. फलंदाजांचा 11 मध्ये 34 राहुल कोतवालनं, तर 2 मध्ये 5 अजित हंबीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. माहिती आहे महत्वाची मॅच आहे. या फायनल मॅच मध्ये कामगिरी करावी लागेल. यावेळेस मात्र थोडासा मागे जागा बनवली. फाईन लेग, स्क्वेअर लेग मध्ये खेळायचा हा चेंडू लॉंग लेगला पोहोचलाय, सरळ सीमारेषा बाहेर. ओळीनं 2रा चौकार अजित हंबीरच्या बॅट मधून, 4 धावा. पाहायला मिळत आहेत. धावा उसंडून वाहत आहेत मैदानावरती. पुढे एकदा टप्प्याचा चेंडू बिग हिट केलाय अजित हंबीरच्या बॅट मधून. आपण पाहतो चेंडू आकाश मार्गाने
सीमारेषा बाहेर 6 धावा. किनारा वाथळी फलंदाजी मैदानावरती आपल्याला इथे पाहायला मिळते. समंदर में खावा का झोंका आता है, सब कुछ दबा कर देता है और लोग उसे सुनामी कहते. धाव्यांची सुनामी मैदानावरती आणलेली खरं तर अजित हंबीर आणि राहुल कोतवालनं. यावेळेचा चेंडूंचा आकाशामध्ये एक नाही तीन दोन नाही तर 4 क्षेत्ररक्षक एकत्रित आले होते. चौघांच्या मध्ये चेंडू पडला तोपर्यंत 2 धावा अजित हंबीर राहुल कोतवालनं धावून पूर्ण केल्यात. 2 धावींबरोबरीत आपण पाहतोय 2.4 षटकांमध्ये 51 धावा धावफलकावरती हवेली फायटर्सनं पूर्ण केल्यात. म्हणजे तब्बल जर आपण पाहिलं तर 16 चेंडू टाकून झालेत आणि 16 चेंडूत 51 धावा. मोठी भागीदारी, एक चांगली पार्टनरशिप दोघांनी आपण पाहतो मैदानावरती उभी केलेली आहे. यावेळेचा चेंडू फुलटॉस होता, मात्र खराब आहे चेंडू. दंडित केलं जाईल. व्हाईट बॉलची घोषणा. मैदानावरती होणार एक अतिरिक्त आणि अवंतर स्वरूपाची धाव इथे प्राप्त होणार आहे. तरी अवंतर धाबे बरोबरी धावफलक मात्र पुढे 52 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 52 धावा. दिलीप सोनारे गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मार्गस्थ आहे. समोर अजित हंबीर आहे. अक्रॉस द लाईन हा फटका आपण पाहतोय खेळला जाईल. फॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न राहिला होता अजित हंबीरचा. 1 धाव त्यावरती मिळणार आहे आणि एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे 53 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेकांचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलं. खरं तर अनेक दानशूर हात पुढे आले आणि या सगळ्यांच्या योगदानातून आपण पाहतोय हा सोहळा क्रिकेटचा आपण 1 दिवसासाठी उभा करू शकलो. हवेली तालुका फायटर फोटोग्राफी असोसिएशनच्या मान्यतेने आपण पाहतो या स्पर्धेचं केलेलं एक सुंदर असं आयोजन. निकम क्रिकेट अकॅडमीच्या या ऐतिहासिक मैदानावरती हा क्रिकेट सोहळा 3रं पर्व खरं तर संपन्न होताना आपल्या सगळ्यांना पाहायला मिळालं. या स्पर्धेमध्ये 5 क्रमांक त्यासाठी दिलेल्या ट्रॉफ्या, त्याचबरोबर भोजन सौजन्य असेल, यूट्यूब सौजन्य, चहा नाश्त्याची व्यवस्था, साऊंड सिस्टीम, बॉल स्टंप सौजन्य, अंपायर सौजन्य, समालोचन सौजन्य, टीमसाठी मेडल सौजन्य, अशा अनेक गोष्टी. अंपायर असेल, स्कोरर असेल, विशेष सहकार्य ज्यांच्या ज्यांच्या माध्यमातून हे सौजन्य आपल्याला मिळालं त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देऊयात. कारण तुमच्या आर्थिक साह्यानं या स्पर्धेला पाठबळ आलं, ताकद मिळाली आणि तुमच्या योगदानातून ही स्पर्धा आम्ही उभी करू शकलो. त्यामुळे त्या सगळ्या दानशूर मंडळींना मनापासून धन्यवाद देतोय आम्ही. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक मॅचमध्ये मला वाटतं प्रत्येक खेळाडूसाठी मेडल होतं. त्या माजी सरपंच सौभाग्यवती मीराताई अशोक शेलार यांच्या माध्यमातून आपण पाहतो मेडल सौजन्य या स्पर्धेसाठी आपल्याला प्राप्त झालं होतं. अशा सगळ्या दानशूर मंडळींना मनापासून धन्यवाद देऊयात. व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे आणि देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. अशी सगळी दानशूर मंडळी आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो मैदानावरती 4थं सुरू होताना पाहायला मिळतं आणि 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज निखिल भेंडभर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू टाकायचा इथे खराब आहे, तो वाईड आहे. एक अवंतर स्वरूपाची धाव इथे प्राप्त होणार आहे आणि अवंतर धावेच्या साह्यानं धावफलक पुढे जातोय. 55 धावा धावफलकावरती. याच बिग हिट केलाय, फटका चुकलाय. शतरक्षक तिथे होता मात्र चूक होते आणि चेंडू पोहोचला जातोय सरळ सीमारेषा बाहेर. 4 धावा. राहुल कोतवालच्या बॅटमधून या स्पर्धेतलं
पहिलं अर्धशतक आपण बघितलं, समीर रणसिंगच्या बॅटमधून 18 चेंडूमध्ये झालं होतं ते, तर पाहिजे आता राहुल कोतवालनं आतापर्यंत 14 चेंडूत 45 धावा मैदानावरती बनवलेल्या आहेत. यावेळेस हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल कारण खेळपट्टीच्या बाहेर आहे. नो बॉल पंच इथे घोषित करतात आणि पुढचा चेंडू मात्र फ्रीड आहे. फ्रीडचा हा चेंडू पाहायचा आता, पुढा सोडून दिला खरं तर हा चेंडू, मात्र तो चांगला आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. या षटकामध्ये निखिल भेंडवरती सुद्धा तेच आक्रमण आहे, जे पहिल्या षटकामध्ये होतं ते चौथ्या षटकामध्ये आक्रमण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेलं आहे. मात्र लागोपाठचे 2 चेंडू अप्रतिम टाकलेत. मोठ्या फटक्यांपासून स्वतःला वाचवायचा असेल, स्वतःचा बचाव करायचा असेल तर अचूक टप्पा, दिशा आणि टप्प्यावरती नियंत्रण तुम्हाला मिळवावं लागेल. पुन्हा अखोट टप्प्याचा चेंडू, मात्र शतरक्षक आहे, त्याला हुलकवणी दिली चेंडूना, पोहोचला चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावा. चौकारा बरोबरीत धावफलकावरती वाढ होते. 70 धावा धावफलकावरती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. 70 धावा धावफलकावरती यावेळेचा चेंडू पाहायचं इथे. विकेट मिळणारे मैदानावरती. धावाच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद झालाय राहुल कोतवाल. 18 चेंडू मध्ये 49 धावांची विध्वंसक इनिंग मात्र संपली. मात्र काय सुरुवात करून दिली हवेली संघासाठी. युवराज वायदंडे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळणार आहे. ज्या युवराज वायदंडेने आधी एक षटक टाकलं ज्यामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या, तर पाहिजे त्या षटकामध्ये तो काही कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारणार आहे. अजित हंबीरचा फटका, मिड विकेटला चेंडू सीमारेषा बाहेर, 6 धावा. आणि धावफलकाला पुढे घेऊन जातोय. धावफलकावरती 76 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खरं जी सुरुवात अपेक्षित आहे ना, तुमचा पाया जर भक्कम असेल ना तर त्यावरती इमारत सुद्धा सुरक्षित उभी राहते. आणि सुरुवातीलाच आपण पाहतो राहुल कोतवाल आणि अजित हंबीरनं पाया भक्कम केलेला आहे, त्यामुळे धावेंची इमारत ती सुरक्षित उभी राहील. पाहायचंय धावफलकावरती 76 आहे. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. यावेळेचा चेंडू फटका फसतोय. शतरक्षक डाऊन दी बॉल. फलंदाज अजित हंबीरचा खेळ थांबतोय. दुसरा धक्का हवेली फायटर. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतो दाखल होणार आहे आशिष धेंडे. आशिष धेंडे आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानावरती. 76 धावसंख्या. दोनही खेळाडू आता नव्यानंच मैदानावरती दाखल झालेले. फुल लेनचा हा चेंडू होता.
परफेक्ट यॉर्कर टाकलाय, खांडून काढलाय मिड विकेटवरून अजय शिवले चेंडूवरती फेक करतोय, मात्र तोपर्यंत 2 धावा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात आणि या 2 धाव्यांच्या संख्येने 78 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभि फुगे आणि आशिष ही जोडी मैदानावरती आपण पाहतो नव्यानं. आता दोघेही दाखल झालेले आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो आडव्या बॅटनं हा फटका, क्षेत्ररक्षक आलाय, अजय शिवलेनं अडवला चेंडू. 1 धाव मात्र आपण पाहतो इथे प्राप्त होते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातोय. 79 धावा धावफलकावरती. तर शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावातले अजून टाकायचेत. पहिल्या चेंडूवरती षटकार जरी आला असला तरी युवराज वायदंडेने टाकलेले बाकीचे चेंडू अप्रतिमच होते. बराचसा शपल होता, हा फटका खेळायचा प्रयत्न होता. 3 स्टंप सोडत पुढे जायचं होतं, बॉलच्या मिरिटवरती यायचं होतं फटका खेळण्यासाठी, मात्र ते जमलं नाही आणि सरळ मागे यष्टीरक्षकाच्या हातात निघून गेला चेंडू. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळालेला आहे. वेगानं बीट केलं इथे. धावचिताची संधी आहे, विकेट आली मैदानावर आणि याच बरोबरीत पहिला डाव संपला मैदानावरती. प्रथम फलंदाजी करता असताना हवेली फायटर्सनं बनवल्यात 79 धावा आणि 80 धाव्यांचं टार्गेट ठेवलेलं आहे. ते टीम शिरूर फोटोग्राफर या संघासमोर 80 धाव्यांचं एक मोठं टार्गेट आहे. अकरा शिलेदार मैदानावरती दाखल होत आहेत. पाठलाग करायचा शिरूर संघाला 80 धावेंचा 30 चेंडू मध्ये. तर चला सलामीची जोडी चला मैदानावरती. यानंतर आपण पाहतोय 30 चेंडू मध्ये 80 धावा. या धावेंचा पाठलाग मैदानावरती कशा प्रकारे होणार आहे, एक संघर्षमय लढत मैदानावरती आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल. कारण दोनही संघांनी मातब्बर संघांना पराभूत करत इथपर्यंत दोनही संघ पोहोचलेले आहेत आणि आतापर्यंत पराभव काय आहे या दोनही टीमनं पाहिलेला नाहीये. पाहिजे या मॅच मध्ये कोण पराभूत होईल, या स्पर्धेचा उपविजेता हा पद स्वीकारेल. तर पाहिजे या मॅच मध्ये कोण विजय होत या स्पर्धेवरती आपलं अधिराज्य गाजवतंय. मात्र एक संघर्ष या मॅच मधून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. सलामीसाठी 2 फलंदाज मैदानावरती आलेत आणि पाहिजे दुसऱ्या डावामध्ये या धाब्यांचा पाठलाग मैदानावरती होणार का धावा रोखल्या जाणार. मात्र ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जाऊयात आमचे सहयोगी समालोचक समाधान अवचड सरांकडे. एक डाव संपला आणि त्यानंतर हवेली फायटर्सच्या संघानं प्रतिस्पर्धी संघाला एक मोठी फाईट, एक मोठा धावांचा धावेधाव. आपण पाहतो की 30 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 80 धावांचं टार्गेट असताना 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला पहिलं स्ट्राईक मध्ये असेल युवराज वायदंडे, तर दुसऱ्या बाजूला निखिल बेंडवर ही जोडी असणार आहे. तर पहिलं षटक टाकण्यासाठी आता
गोलदार ट्रॅक वरती हवेली फायटर्स संघाकडून राहुल कोतवालला पुढे आता भारग्रस्त केलेला आहे. चला स्पीडअप करा मित्रांनो, थोडीशी घाई करायची आहे. डबल सुरुवात होत आपण पाहतो की स्ट्राईक वरती युवराज वायदंडे, नॉन स्ट्राईकला देखील बेंडभर आणि त्याचबरोबर पहिलं षटक टाकण्यासाठी पुढे आता राहुल कोतवाल लागलेला आहे. या बातीनं दिला वारसा कठोर छाती दगडांची, दिली नद्यानं देयासाठी समर्थ बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव इथे लढवायांच्या सदासिरी, रडफंदीची जाता बची कोडाब्बा भयभीत करी. मंडळी रामकृष्ण हरी, जावियात मैदानाच्या आतमध्ये डावाला सुरुवात होती आणि पहिल्या चेंडूवरती राहुल कोतवाल वरती इथे आसमान दाखवलंय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, एक सुंदर तडाखा होता तिथे. युवराज वायदंडेच्या बॅट मधून षटकार 6 धावा. वायदंडेनं सांगून दिलंय, मी काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, माझ्या मनगटामध्ये मोठी ताकद आहे आणि ती ताकद संघासाठी कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करणार पाहूयात. एक धाव घेतली आहे, एका धावीच्या मदतीने वाढ होत धोपलकावरती आपण नजर टाकूयात. गुणलेख कळवतील 7 धावा धोपलकावरती आहेत. देखील बेंडभर आपण पाहतो की स्ट्राईक मध्ये असणार आहे. देखील सुद्धा पहा मित्रांनो, एक सातत्यानं एक मोठी फटके खेळण्याची एक मोठी स्ट्रेंथ या फलंदाजाकडे आहे आणि सातत्यपूर्ण एक मोठी गुणवत्ता, मोठी क्षमता या फलंदाजाच्या माध्यमातून कशा प्रकारे पाहायला मिळेल. मोठा फंबल इथे पाहायला मिळतोय आणि 2 धावेचा प्रयत्न इथे झालेला आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट होतील. धोपलकावरती धावा 9. हवेली तालुका फायटर्स फोटोग्राफर असोसिएशन आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा 2026 स्पर्धेचं किती गुणगान गाऊ. धोपलकावरती धावा 9 आहेत. 9 धावा धोपलकावरती असताना त्यानंतर आपण पाहूया सिंगल घेतलं तर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती 2 धावा घेतल्या. सॉरी, फुलटॉसचा चेंडू बॅक टू बॉल फटका डीप लॉंगर मध्ये खेळला. तिथे अभिफुगे असणार आहे, कोणतीही चुकी करणार नाहीये आणि चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे कव्हर केलाय आणि एका धावीच्या मदतीने वाढो धोपलकावरती नजर टाकूयात. 10 धावा आतापर्यंत शिरूर तालुका फोटोग्राफर या संघानं बनवलेला आहे. 4 चेंडूचा खेळ संपत असताना युवराज पुढे सरसवत आला होता. त्यानंतर अत्यंत दर्जेदार चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू होता पहा. वेगावरती स्वार होणारी गोलंदाजी आपल्याला आता या चेंडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली राहुल कोतवालची आणि ते डॉट चेंडू येईल आणि धोपल स्थिर असेल. 10 धावा हा धोपलकावरती असताना शेवटचे 25 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 70 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये अभिफुगे पुन्हा एकदा फाव्या. तिथे मात्र चांगला चेंडू कव्हर केला आणि एका धावीच्या मदतीने वाढ होत षटकाची होते समाप्ती. एका षटकांचा खेळ संपला. एका षटकानंतर धोपलकावरती 11 धावा आहेत. चला स्पीडअप करा मित्रांनो. आपण पाहतो की हवेली फायटर्स या संघालाही अजूनपर्यंत कसली हार माहीत नाहीये, परंतु आपण पाहतो की 2 संघामध्ये एक मोठं युद्ध पेटलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या युद्धातून कोण मागे पडणार आहे, कोण पुढे जाणार आहे, येणाऱ्या काळामध्ये त्याचा निकाल आपल्या समोर येईल. त्यात मात्र कोणतीही शंका नसणार आहे. अकरा धावा धोपलकावरती असताना दुसरं षटक टाकण्यासाठी अजित अंबीरला पुढे आणलं. अजित अंबीर सुद्धा पहा मित्रांनो अत्यंत एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी सातत्यानं करत असतो, परंतु इतक्या मोठ्या ताकदीचा एक मोठा ताकदवान फलंदाज पुढे आपणच लागलं का बघा फलंदाजाला. घोळका करू नका. एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न अजित अंबीरचा तिथे डॉट आलाय. त्यानंतर धोपलक स्थिर असेल. 11 धावा धोपलकावरती असताना शेवटचे 23 चेंडू 69 धावीची गरज शिरू संघाला. त्यानंतर उंच आकाशामध्ये आकाशाला गवसणी घालणारा फटका आबी फुगे. तिथे मात्र कोणतीही चुकी करणार नाहीये आणि अत्यंत टेकल व्हेरी गुड कॅच. एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. बडी बोचली जाल में मोठा मासा गळायला लागलाय आणि आता अक्षरशः युवराज वायदंडेला थांबावं लागेल. फलंदाज बॅक टू द डगआउट.
फोटोग्राफरचे सर्व सन्माननीय रोडीदादा शिवरकर यांच्या माध्यमातून 1000 अभिफुगेसाठी असणार आहे. बॅट्समन नेम सांगा विजय सर. अजय शिवले. कारण की इथं प्रश्न पडला असेल ऑनलाईनच्या माध्यमातून. अभि फुगेला 1000 रुपये रॉडी शिवरकर यांनी सोडलेला आहे. चेक करा आले का. त्यानंतर आपण पाहतो की एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जीवांचं आकर्षण केलं, परंतु एसटी रक्षक तिथे मात्र डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, परंतु अभि फुगे इथे कौतुक करावं लागेल. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू मित्रांनो चेंडू कव्हर करण्यासाठी पुढे आला होता. कारण की कुठेतरी आता मैदानाच्या आतमध्ये पहा थोडस परिस्थिती सामन्याची बदलत चाललेली आहे. कारण की बाणाची स्पर्धा आणि मानाचा करंडक आपल्याला जिंकायचा आहे हे खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये रणंगण इथे पाहायला मिळतंय. आणि त्याच बरोबरीत आपण पाहतो की हवेली तालुका फायटर्स फोटोग्राफर असोसिएशन आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा 2026 या स्पर्धेचा कोण विजेता ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. वा चांगला चेंडू अजित अंबीरचा पाहायला मिळतोय 12 धावा धोपलकावरती असताना. एक 1.4 षटकाचा खेळ संपला. 12 धावा धोपलकावरती 20 चेंडू 68 धावा. इथून पुढे सातत्यानं बोटपोटे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागतील. एकेरी दुहेरी धावा इथे गोळा करून चालणार नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला षटका चौकाराची आतिषबाजी करावं लागेल. नाही चलेगा इक्का दुक्का लगाना पडेगा छक्का और चौका. म्हणजे कुठेतरी षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळलं तर तुमचं काम तिथं सोपं होणार आहे. आणि आतापर्यंत 1.5 षटकाचा खेळ संपतोय. धोपलकावरती 13 धावा. शेवटचे 19 चेंडू आणि साबडा जिंकण्यासाठी बनवायच्या 67 धावा. वाह काय चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, फक्त चेंडूला टॅप केलं तिथे. थोडासा पंबल पाहायला मिळतोय. आणि आसिफ देंडेंचा एक मोठा चेहरा पाहायला मिळाला, परंतु अक्षरशः सुखरूप घरट्यामध्ये जाऊन पोहोचला अजय शिवले तिथे. आणि 2 धावा पूर्ण धोपलकावरती 15 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. आणि साबडा जिंकण्यासाठी शिरूर तालुका फोटोग्राफर संघाला बनवायचे आहेत अजूनही 65 धावा. इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये धावांची लय लूट करायची असेल ना तर अक्षरशः राहुल कोतवाल आणि अजित हंबीरला डोळ्यासमोर आणून इथे तुम्हाला षटकारा चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. कारण की पहिल्या इनिंग मध्ये राहुल कोतवाल अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडला होता. षटकारा चौकाराची आतिषबाजी आणि तितकंच बथवाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजित हंबीरनं सुद्धा एक मोठी साथ दिली राहुल कोतवालला. तशी फलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायची असेल ना तर तुम्हाला इथे स्वतः वरती विश्वास ठेवत इथे तुम्हाला लढावा लागेल. विजलो जरी आज माझा अंत नाही पेटेल मी नाव्याने हा साबर तडा शिवंत नाही. इथे थांबायचं नाही, इथे लढावं लागेल. वा परंतु मुख्यपंच कळवत आहेत लोकेश लोणारी. संतोष आहे ना, संतोष. त्यानंतर एक सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. तिथे मात्र पाहूयात किती धावा मिळतील. वा एक धाव घेण्याचा प्रयत्न अत्यंत दूरवरून अंतर कापत गेला होता पहा अजित हंबीर, परंतु इथे धावा आपल्याला रोखवायचे आहेत. खऱ्या अर्थानं तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. आणि प्रयत्न आपण म्हणत असतो की ज्यावेळेस प्रयत्न करत असतो ना असं म्हटलं जातं की प्रयत्नार्थी परमेश्वर, परंतु प्रयत्नामध्ये अशक्य वाटणारी गोष्ट सहज शक्य होते. परंतु एक दिवस प्रयत्न करा, त्या प्रयत्नाचं फळ तुम्हाला निश्चित मिळेल. आणि ते मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट एक सुंदर तडाखा होता. 6 धावेसाठी षटकार.
आणि 2 धाबा खऱ्या अर्थानं कमी आले तिथे. त्यानंतर 2 खेळाडूंच्या मधून चेंडू तरी भेटली आहे. चेंडू पोहोचला सीमा पार. धाबा भेटतील 4. येतोय सडी चौकार. 4 धाबा. पंचवीस धाबा धावपलकावरती शेवटचे 15 चेंडू आणि साबडा जिंकण्यासाठी बरोबर 55 धाबा. अशा कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं मोठे फटके आले तर साबड्यामध्ये काही ट्विस्ट निर्माण होऊ शकतं, परंतु इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता सातत्यानं प्रयत्न करावा लागणार आहेत. वा, एक चांगला चेंडू गती परिवर्तन पाहायला मिळते. एक सातत्यानं चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता, परंतु मोठ्या फटक्याचा शोधात अजय शिवले, परंतु बॅट वरती चेंडू शकला नाहीये आणि ते मात्र संतोषचा एक अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. बॅटची लिडिंग एज आणि त्याचबरोबर हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल आणि फलंदाजी ते बाद. आपण पाहतो की सकाळपासून साबड्याचा आनंद घेण्यासाठी बिवरी ग्रामनगरीच्या माजी कार्यक्षम सरपंच सौभाग्यवती वैशालीताई आवड्यांची गायकवाड आणि त्याचबरोबरीत आपण पाहतो की शीतलवहिनी आशिष देंडे साबड्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेला. मी प्रथमच तुमचं देखील खऱ्या अर्थानं कौतुक करेल आणि या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतो. तब्येत मैदानाच्या आतमध्ये डावाला सुरुवात होत असताना इथे मात्र षटकाची होते समाप्ती. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी इथून पुढे बडवायचे 54 धावा. 12 चेंडू 54 धावा. सर्वांना प्रश्न पडला असेल की 12 चेंडू 54 धावा म्हणजे अवघड आहे, परंतु क्रिकेटमध्ये क्रिकेटची भविष्यवाणी अजूनपर्यंत कोणी सांगितलेली नाही. मी तर मनुष्य आहे, मी सांगू शकणार नाही. बारा चेंडू 54 धावा. कारण की 12 चेंडू 54 धावा जर तरचा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये येऊन थांबलेला आहे. षटकात चौकार इथे आल्यानंतर, परंतु इथे फार मित्रांनो अजित हंबीरचं कौतुक करावं लागेल. मोठा फलंदाज विनायक गायकवाडला चेंडू अक्षरशः समजू दिला नाहीये आणि गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती नियंत्रण होतो. 26 धावा धावपलकावरती. शेवटच्या 11 चेंडू सामना जिंकण्यासाठी 54 धावा इथून पुढे बनवायच्या शिरूर तालुका या संघाला. परंतु इथे मात्र इथे सातत्यानं कुठेतरी चकवा देण्याचा निश्चित प्रयत्न विनायक गायकवाडला अजित हंबीर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून देतोय आणि त्याचबरोबर एका पाठोपाठ 2 चेंडू इथे डॉट पद्धतीने टाकलेले आहेत. कौतुकास्पद अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतीये आणि अजित हंबीरचं इथे कौतुक करावं लागणार आहे. 10 चेंडू 54 धावींची गरज. वा, चांगला फटका होता मैदानाच्या आतमध्ये, परंतु एकदा मिळेल. दुसरीचा प्रयत्न होणार की काय, परंतु एका धावीवरती समाधान मानावं लागणार आहे शिरूर तालुका फोटोग्राफर संघाला आणि एका धावीच्या मदतीने माडो धोपलकावरती झटकत गुल्लेख कळवत आहेत. इथून पुढे तुम्हाला सातत्याने मोठे फटके खेळावं लागणार आहेत. इथे तुम्हाला सामना जिंकायचा असेल ना तर षटका चौकाराची आतिषबाजी करावं लागेल. वा, चांगला फटका होता. त्यानंतर पाहूया तिथे मात्र आबी फुगे तो कमी नाही हे दाखवून दिलं त्या डबा. कारण की आपल्याला जीवाचं आकंतन करत इथे चेंडू अडवायचा आहे, कारण की एक्स्ट्रा धाबा इथे द्यायचे नाहीयेत. हे कुठेतरी नियंत्रण ठेवत आपण पाहतो की एक चांगलं समन्वय आणि त्याचबरोबर ताळमेळ आपल्याला इथे हवेली फायटर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि निखिल वेंडवर रिटायर आउट होतोय. न्यू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नाव सांगा. त्यानंतर इथे मात्र फाविया झेल होणार की काही प्रयत्न चांगला आहे, परंतु नोमॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. नॉन स्ट्रायकर नेम सांगा.
शुभम 27 धावा धावपलकावरती असताना पावेत आपली बार इथे मात्र थोडासा अंदाज चुकीचा ठरला राहुल कोतवालचा आणि त्याचबरोबर चेंडूला सीमारेषा गाठली आहे सीमा पार सनसडी चौकार 4 धावा चार षटकांचा खेळ संपत धावपलकावरती 32 धावा आहेत 3 गडी बाद असताना 6 चेंडू 48 धावा अंतिम षटक टाकण्यासाठी आता अभि फोगेला पुढे आणलेला आहे 6 चेंडू 48 धावा इथे मात्र आता थोडस सामन्याची परिस्थिती आता बदललेली आहे आणि अक्षरशः हवेली तालुका फायटर्स फोटोग्राफर असोसिएशन आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा 2026 स्पर्धेचा कोण मार्करी कोण दावेदार आणि विजेता ठरणार आहे येणाऱ्या 6 चेंडू मध्ये त्याचा निकाल आपल्या समोर येणार आहे पाहूयात वा चांगला फटका पैजाडाच्या आतमध्ये एमडी सर आहे एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न वा टेकल गुड कॅच बडी बसली शालवे आणि ते थांबावा लागेल आता शुभमला ना थांबला ना सूर्य ना थांबली ना धारा शुभम नावाच्या वादळाला कोटून किराणा आणि आता फलंदाबाद मंडळी खऱ्या अर्थात आताचा झेल आवडला असेल तर एमडी सरांसाठी एक जोरदार टाळी होऊन जाऊ द्या एमडी सरांकडे पाहिलं तर खऱ्या अर्थानं 40+ आहेत परंतु खऱ्या अर्थानं 25-26 वर्षाच्या खेळाडूला लाजवेला असा झेल मैदानाच्या आतमध्ये त्याने टिपलेला आहे गोलंदाज तयार वा चांगला फटका स्क्वेअरकरचा फटका हुलकावडी दिली चेंडूला आणि त्यानंतर चेंडूला दिशा बदलली आहे चेंडू सीमारेषा लगत जाऊन अडवला तिथे खेळाडूला आणि एकच धाव मिळेल एका धावीच्या मदतीने वाढू धोपलकावरती नजर टाकूयात धावा असतील ना तेरी ना मेरी डबल तेरी धोपलकावरी 33 धावा 4 गडी बाद असताना शेवटचे 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायच्या 47 धावा गुलवा सय्यार अभि फुगे एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर आपण पाहूया डीप लॉंग ऑफ मध्ये तिथे मात्र सिंगल मिळते सिंगलच्या सह्याने वाढो धोपलकावरती नजर टाकूया 34 धावा आहेत शेवटचे 3 चेंडू 46 धावा 3 चेंडू 46 धावा इथे मात्र चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केलं रिक्षकानं कौतुक करावं लागेल अशी देंडेचं आणि डॉट चेंडू येईल आणि ते मात्र पाहूया शेवटचे 2 चेंडू 46 धावा हवेली तालुका फोटोग्राफर असोसिएशन आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा 2026 स्पर्धेचा कोण दावेदार ठरणार पाहूयाच आणि पुन्हा एकदा पाहूया तिथे मात्र धावबादच्या संधीमध्ये फलंदाज दिलीप सोडार बाद होईल आणि त्याच बरोबरी षटका ठोकत अतिशय सुंदर असा सामना जिंकला हवेली तालुका फायटर्स